जय महाराष्ट्र में ज्योती फणसे पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। परदेशमधल्या मालमत्तेमुळे शाहरुख अडचणीत येण्याची शक्यता आहे। शाहरुख खानला इन्कम टॅक्सने नोटीस पाठवली आहे। परदेशातल्या मालमत्तेची तपशील मागवण्यात आलेला आहे। ब्रिटिश वर्जिन आयलंड, दुबईमधील मालमत्त्याची माहिती आणि कंपन्यांमधल्या शेअर्स तसेच संचालकांची माहिती इन्कम टॅक्सने मागवली आहे। उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला। या दुसऱ्या भागातही उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कारभारावर टीका केली आहे। सत्तेचा हव्यास लोकांना शिसारी आणेल, चांगलं काम केलं तर लोक डोक्यावर घेऊन नाचतील असा इशारा उद्धव यांनी दिलाय। बुलढाण्यात 67 वर्षांच्या आजी या सायकलनं भारत भ्रमंतीला निघाल्यात आणि जे तुम्ही ऐकताय ते खरं आहे, कारण बुलढाण्यातल्या रेखा जयराम जोगळेकर या सायकलनं भारत भ्रमंतीसाठी करणार आहेत। खामगाव ते वैष्णोदेवी हा जवळपास 3000 किलोमीटरचा प्रवास त्या सायकलनं पूर्ण करणार आहेत। एकीकडे कमी बोलण्याचा सल्ला अजित पवार देत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईकांनी जीभ घसरली आहे। त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची फेकूचंद, फोकनाड आणि थापाडे अशी खिल्ली उडवली आहे। डोंबिवलीतल्या कार्यकर्ता मेळाव्यात गणेश नाईकांनी जोरदार टीकेचा दांडपट्टा चालवला। परभणीत अटक करण्यात आलेला ISISचा आणखी एका संशयित शाहिद खानला औरंगाबाद कोर्टानं 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। महाराष्ट्र ATSनं त्याला अटक केली होती। शाहिद खानकडून 1 किलो स्फोटकं देखील हस्तगत करण्यात आली। यापूर्वी महाराष्ट्र ATSनं नासिर बेन चाऊसला अटक केली होती। नाशिकच्या चौकशीनंतर शाहिद खानचं नाव समोर आलं। मराठवाड्यातील 100 तरुण बेपत्ता असून हे सर्व तरुण ISISमध्ये दाखल झाल्याची भीती शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे। शिवाय MIM मुस्लिम तरुणांची माती भडकवत असून MIMवर बंदी घाला अशी मागणी देखील पाटील यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी अखेर कोपर्डीत जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। दोषींना कठोरात कठोर शिक्षा देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलंय। कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री कोपर्डीत न गेल्यानं विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं होतं, पण नियमाप्रमाणे जाऊ शकत नसल्याचं त्यांनी उत्तर दिलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महापालिकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। मात्र कार्यक्रमाला तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च येणार असून तो खर्च महापालिकेच्या खर्चातून होऊ नये अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे। पण संपूर्ण कार्यक्रमाला 1.5 कोटींचा खर्च येणार असल्यानं विरोधी पक्ष भाजप शिवसेनेनं याला कडाडून विरोध केलाय। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार MCA मध्ये बदल आवश्यक असल्याचं MCA अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर MCA मधून कार्यमुक्त व्हायला आवडेल। मात्र कोर्टाच्या निर्णयानुसार मी आणखी 6 महिने पदावर राहू शकतो, तसेच माझं काम पूर्ण झालं की पदमुक्त होईल असं देखील त्यांनी म्हटलंय। रिओ ऑलिम्पिकच्या आधीच भारताला झटका मिळालाय। भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादव हा डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळलाय। गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून नरसिंगनं रिओ ऑलिम्पिकमधलं आपलं तिकीट निश्चित केलं होतं। 74 किलो वजनी गटात तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। शिवसेनेनं घोटाळा केला असे वाटत असले तरी त्याची चौकशी करा, आम्हाला त्याची चिंता नाही। या चौकशांमध्ये शिवसेना सापडणार नाही असं थेट आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलंय। झालेली चौकशी ही आमच्यासाठी प्रमाणपत्र असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। कुठे भ्रष्टाचार होत असेल तर आपल्याला सांगा, आपण भ्रष्टाचार करणाऱ्याला ठोकून काढू असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय। नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। भ्रष्टाचार मुक्त समाज हे आमच्या सरकारचं धोरण आहे, त्यामुळे कुणी पैसे मागत असेल तर सांगा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय।
भुसावळ तालुक्यात साखर कारखान्यासाठी 16 वर्षांपूर्वी घेतलेली जमीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी शेतकऱ्याला खरेदी केलेल्या किमतीत परत केली आहे। एकनाथ खडसेंनंतर गिरीश महाजनांवर देखील जमीन खरेदीबाबत आरोप केले गेले। शिवाय या जमिनीची माहिती ही निवडणूक शपथपत्रात न दिल्यामुळे देखील विरोधकांनी महाजनांना कोलीत पकडण्याची संधी सोडली नव्हती। मुंबईत राष्ट्रवादीच्या वतीनं काढण्यात आलेल्या मूकमोर्चाला एनसीपीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दांडी मारली आहे। त्यामुळे या मोर्चाचा चांगला फज्जा उडाला। विशेष म्हणजे हा मोर्चा सचिन अहिर यांच्याच नेतृत्वाखाली काढण्यात आला होता। भारतीय वायुदलाचं AN-32 हे विमान 3 दिवसांपासून गायब आहे। हे विमान शुक्रवारी दुपारी चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला निघालं होतं आणि या विमानात एकूण 29 जण आहेत। हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार सकाळी 8:45च्या सुमारास या विमानाचा शेवटचा संपर्क झाला। मात्र अजूनही या विमानाचा काहीच पत्ता लागला नाहीये। पोर्ट ब्लेअर येथून बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या AN-32 विमानात निगडीचे रहिवासी असलेले फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टेंचा समावेश आहे। 48 तासांपासून विमानाचा शोध लागत नसल्यामुळे बारपट्टे कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत। राज्यात अडते शेतकऱ्यांच्या आडमुठेपणामुळे अडचणीत सापडले असले तरी हिंगोलीत शेतीमाल हा शासनाच्या आडमुक्ती धोरणानुसारच लिलावात काढला जातोय। 23 जुलैपासून हा लिलाव चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। देशभर स्वच्छता अभियान राबवलं जात असताना जळगावमध्ये मात्र घाणीचं साम्राज्य पसरलंय। जळगावमध्ये पाहावं तिकडे घाण दिसतेय। महिना घंटा गाड्या येत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय। अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली। या प्रकरणी एका आरोपीला तर अटक करण्यात आलेली आहे। इतर 2 जण फरार आहेत। पीडित मुलगी अंघोळ करताना आरोपीने मोबाईलवर तिचा व्हिडिओ काढला आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला। बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील चांगेफळ गावातील एका जावयानं सासूचा खून केलाय। पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन घनश्याम नेहमीच पत्नीला मारायचा। काल दारूच्या नशेत वाद घालत घनश्याम मोघलनं पत्नी आणि सासूवर कैचीनं वार केले। त्यात सासूचा जागीच मृत्यू झालाय तर पत्नी गंभीर जखमी आहे। बीड जिल्ह्यातील सावरगावमध्ये मोटरसायकलवरून जाणाऱ्या 2 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। त्यांच्या मोटरसायकलला धक्का लागल्यामुळे त्यांना मारहाण झाली आहे। सावरगावमधल्या सुमारे 20 ते 25 जणांच्या जमावानं आकाश वाघमारे आणि मयूर लोखंडे यांना बेदम मारहाण केली। त्यामुळे त्यांच्यावर माजलगावमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईत तब्बल 7.5 किलो सोन्यासह एका केनियन नागरिकाला अटक करण्यात आलेली आहे। या सोन्याची किंमत 2,50,00,000 रुपये इतकी आहे। अँटी नार्कोटिक्स विभागानं ही कारवाई केली आहे। वरळी पोलिसांनी ही कारवाई केली असून हॉटेल सहारा जवळ ही कारवाई करण्यात आली। कोल्हापुरात गुजरातच्या कुरिअर कंपनीच्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला। एक M माधव कुरिअर कंपनीच्या 30 लाख रुपयांची चोरी झाली आहे। या कंपनीच्या सांगली या शाखेतून एक कर्मचारी कोल्हापुरात पैसे घेऊन आला। त्यावेळी स्टेशन रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोर हा संपूर्ण प्रकार घडलाय। म्हाडाच्या 972 घरांसाठी 1.5 लाखांहून इच्छुकांनी अर्ज केलेले आहेत। गेल्या वर्षीच्या सोडतीपेक्षा यावर्षी अर्जदारांची संख्याही अधिक आहे। 23 जुलै अर्ज करण्याची शेवटची मुदत होती। शेवटच्या क्षणापर्यंत म्हाडाच्या संकेतस्थळावर इच्छुकांचे अर्ज दाखल होत होते। बहुमजली इमारतींमधील सुरक्षा क्षेत्रात कोणत्याही प्रकारचं बांधकाम करणं बेकायदा आहे। असे सुरक्षा क्षेत्र असलेले मजले मोकळेच ठेवले पाहिजेत असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांच्या सुरक्षेसाठी बहुमजली इमारतीत सुरक्षा क्षेत्र बांधण्यात येतं ते बांधणं बंधनकारक आहे। ठाण्यातील 80% नागरिक बेकायदा इमारतींमध्ये राहत आहेत। या बेकायदा इमारतींवर हातोडा मारून त्या जमीनदोस्त करा। पालिकेला हेही शक्य नसल्यास त्यांच्यावर तिप्पट दंडाची आकारणी करा अशी मागणी ठाणे नागरिक मंचानं महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे। राज्यात अवैध दारूची निर्मिती आणि विक्री सर्रास होत असून पोलीस यंत्रणेकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाहीये। मात्र यापुढे अवैध दारूची निर्मिती आणि विक्री ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहे तेथील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल।
पवई तलावामध्ये कचरा आणि अन्य डंपिंग करून प्रदूषित केलं जात आहे अशी जनहित याचिका जटाशंकर जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे। पवई तलावाजवळची झाडं जातात का, तलावाजवळच्या 2 किलोमीटरच्या परिसरातल्या टेकड्या फोडल्या जातात का आदींचा तपास सुरू आहे। मुंबईसह ठाणे आणि पुण्यातील इंटरनेट सेवांवर घातक असा डिस्ट्रीब्यूट डिनायल ऑफ सर्व्हिसेसचा हल्ला झाल्याची माहिती प्रकाशात आली आहे। त्यांच्या तक्रारी सायबर सेलकडे मोठ्या संख्येने येत आहेत। मुंबई, पुणे आणि ठाण्यातील इंटरनेट सेवा प्रदान करणाऱ्या ISP कंपनीच्या सर्व्हरवर हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यामुळे इंटरनेट वापरणारे लॉग इन अचानक वाढतात, परिणामी त्याचा फटका इंटरनेट सेवावर बसून त्यामुळे इंटरनेट सेवा बंद होते। लघुशंकेसाठी 1 रुपया घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने अखेर रद्द केलेला आहे। तसेच शौचालय आणि अंघोळीच्या शुल्कातही वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय। शौचालयासाठी 2 आणि अंघोळीसाठी 3 रुपये घेतले जातात, त्यामुळे हे दर वाढवण्याची शिफारस प्रशासनाने केली होती, मात्र हे शुल्क जैसे थे ठेवण्यात आले। आफ्रिकेतील तांझानिया, केनिया आणि मोझांबिकमधून तूर डाळीची आयात सुरू झाली आहे, त्यामुळे महिन्यात तूर डाळीचे भाव घसरण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी तूर डाळीचा तुटवडा हा 11 दशलक्ष टनावर गेल्यामुळे किलोमागे भाव 200 रुपये इतके झाले होते। त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं मोठ्या साठेबाजांवर कारवाई करत बफर स्टॉक खुला केला होता। खुल्या बाजारात तूर डाळीचे चढे भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर पाऊल उचलण्यास सुरुवात झाली आहे। याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यात 14 ठिकाणी तूर डाळ विक्री केंद्र सुरू केली जाणार आहेत। जिल्हा प्रशासन आणि किरकोळ व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाईल। या आठवड्यात शेंगतेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे स्वयंपाकघरातील फोडणी महागली आहे। शेंगदाण्यामध्ये 4 रुपयांनी तर शेंगतेलामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे। मार्केटमध्ये पालेभाज्यांची आवक देखील वाढली आहे, त्यामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर 30% उतरले आहेत। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या सिंहगर्जनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। तसे 2016 हे वर्ष लोकमान्यांचे 160वे जयंती वर्ष आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला पुढील वर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत। मुंबई महापालिकेच्या फिलिंग पॉइंटवर पाण्याची चोरी जास्त होतीये, त्यामुळे CCTV आणि मीटर बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। शहरातील 18 फिलिंग पॉइंटवर अशी यंत्रणा बसवण्यात येईल। डोंबिवलीत कारखानदारांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी MIDCची आहे, मात्र 25 वर्षात MIDCनं सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन टाकली नाहीये। प्रदूषणामुळे खापर कारखानदारांवर फोडलं जात आहे। डोंबिवली MIDC परिसरातील कंपनीत झालेला स्फोट आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर या कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि या परिसरात 5 कंपन्या अति धोकादायक असल्याचं सुरक्षा संचालनालयानं स्पष्ट केलंय। वडाळा ते चेंबूर धावणाऱ्या देशातील पहिल्या मोनोरेलचा दुसरा टप्पा अनेक वर्ष प्रलंबित असतानाच कमी प्रवासी संख्येमुळे मोनोची वर्षभराची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे। कधी ब्रेकचे प्रॉब्लेम्स, कधी दरवाजा जाम होणे अशा समस्येने अडचणीत सापडलेल्या मोनोचा काही दिवसांपूर्वी चक्क टायर देखील पंक्चर झाला होता। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे 33.5 किलोमीटरच्या मेट्रो 3 या भुयारी मार्गाच्या बांधकामाचं कंत्राट 5 कंपन्यांच्या समूहाला दिलंय। या प्रकल्पाचं बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे। अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनानं कितीही उपाय केले तरीही अपघातांची संख्या थांबत नसल्याचं दिसतंय। मागील 3.5 वर्षात ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत झालेल्या प्राणांकित अपघातात 1209 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते। ओला, उबर या खासगी टॅक्सींवर निर्बंध आणावेत या मागणीसाठी जय भगवान महासंघटनातर्फे टॅक्सी रिक्षांचा संप पुकारण्यात आलाय, मात्र या संपाला मुंबईतील अन्य युनियननं पाठिंबा दिला नाहीये। नाशिकमध्ये ST महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महामंडळानं कन्यादान योजना सुरू केली आहे।
त्यासाठी 30 जुलैपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता 1 एप्रिल 2016 पासून ज्या मुलींचा जन्म होईल त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलींना 21व्या वर्षी महामंडळाकडून 1 लाख रुपये दिले जातील। दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी बनवण्याची घोषणा सिडकोनं 4 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केली होती। 53,000 कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पाचं प्रदर्शन भरवून प्रस्तावित स्मार्ट सिटीचा संकल्पचित्र सादर केलं होतं, परंतु जाहीर केलेल्या योजना तात्पुरत्या बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत। मागील 8 दिवसांपासून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणातील येवा हा फारच कमी झालेला आहे। खडकवासला धरणात 12 जुलै रोजी 98% साठा झाल्यामुळे जादा झाला होता, त्यामुळे पाणी मुठा नदीत सोडण्यात आलं होतं। पुण्यात मोबाईल ॲपच्या माध्यमातून नवीन वीज जोडणी देण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी 555 ठिकाणी नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे। या वीज जोडणीच्या बिलिंग प्रणालीत ॲप्सद्वारे नोंद घेण्यात आली आहे। नवीन वीज मीटर बसवल्यानंतर मोबाईल ॲपच्या माध्यमातून ग्राहक क्रमांकासोबत मीटर क्रमांक, मीटर रीडिंग आणि मीटर रीडिंगचा फोटो ॲपद्वारे बिलिंग प्रणालीत अपलोड केला जाईल। ठाणे शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेनं शाही धरण प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत। शाही धरण उभारताना बाधित होणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन जमिनीच्या मोबदल्यात योग्य मोबदला देऊन पुनर्वसन केलं जाईल असं सांगण्यात आलंय। राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान पाकिस्तानशी बोलत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय। पाकिस्तानचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदींचे मित्र असून त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर बोलावं असं देखील मलिक यांनी म्हटलंय। टेक्नॉलॉजी क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी ॲपल आपला नवा आयफोन 12 सप्टेंबरपर्यंत लॉन्च करण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी देखील ॲपलनं आयफोन 6 आणि आयफोन 6s हा सप्टेंबरमध्येच लॉन्च केला होता। त्यावेळी 9 सप्टेंबर रोजी लॉन्च करून 12 सप्टेंबरपासून प्री ऑर्डर डिस्ट्रीब्यूट करण्यास सुरुवात केली होती। सागरी सीमांचा अंदाज यावा यासाठी रमेश अद्वल या भारतीय मुलानं अनोखं ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे। हे ॲप्लिकेशन तयार केलेला रमेश हा चेन्नईच्या नॅशनल पब्लिक स्कूलमध्ये 10वीत शिकतोय। रमेशच्या या कामगिरीला गुगलनं देखील सलाम केलाय। गुगल कम्युनिटी इम्पॅक्टने रमेशचा गौरव केलाय। गुगलनं रमेशला $50,000 म्हणजेच 33,57,000 रुपयांच्या स्कॉलरशिपसाठीच्या अंतिम 20 डेव्हलपर्सच्या यादीत समाविष्ट केलंय। गेल्या 2 वर्षात प्राप्तिकर विभागानं एकूण 9,500 ठिकाणी छापे टाकलेत। या तपासातून एकूण 22,475 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती मिळाली अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली आहे। काळ्या पैशाला पायबंद बसावा आणि यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत। विशेष करून परदेशातील काळा पैसा भारतात आणण्यासाठी सरकार कठोर पावलं उचलते असंही त्यांनी म्हटलंय। आणि असं महाफास्टमध्ये इथेच थांबतोय। पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।